कोकणातील सर्वात सुंदर 20 पर्यटन स्थळे. मित्रांनो, महाराष्ट्राला लाभलेला निसर्गाचा सर्वात मोठा आणि अनमोल खजिना म्हणजे कोकण. एका बाजूला अथांग पसरलेला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या उत्तुंग रांगा यांच्या मधोमध वसलेला कोकण एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही. हिरवीगार वनराई, लाल मातीचे रस्ते, डोळे टिपणाऱ्या पांढऱ्या वाळूचे किनारे, इतिहासाची साक्ष देणारे अभेद्य किल्ले आणि तोंडाला पाणी आणणारे कोकणी जेवण, हे सर्व अनुभवण्यासाठी जगभरातून पर्यटक कोकणात येतात. पण कोकण एवढा मोठा आहे की नक्की सुरुवात कुठून करावी हा प्रश्न अनेकदा पडतो. अशातच आज आपण कोकणातील सर्वात सुंदर 20 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 20, वेळास बीच. आपल्या यादीत 20व्या क्रमांकावर आहे रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास बीच. हे ठिकाण त्याच्या निसर्ग सौंदर्यापेक्षाही एका खास गोष्टीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. ते म्हणजे इथला कासव महोत्सव. दरवर्षी हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला हजारो ओलिव्ह रिडली जातीची कासवे किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. अंड्यामधून पिल्ले बाहेर येऊन समुद्राकडे झेप घेतानाचा तो मनमोहक दृश्य पाहण्यासाठी जगभरातून निसर्गप्रेमी इथे गर्दी करतात. अतिशय शांत, स्वच्छ आणि इको टुरिझमचा उत्तम नमुना म्हणून वेळास बीच ओळखला जातो. नंबर 19, गुहागर समुद्रकिनारा. 19व्या क्रमांकावर आहे कोकणातील सर्वात लांब आणि स्वच्छ किनाऱ्यांपैकी एक असलेला गुहागर समुद्रकिनारा. एका बाजूला अथांग निळा समुद्र आणि किनाऱ्याला लागून असलेली सुरूच्या झाडांची दाट वनराई यामुळे गुहागरचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. इथे व्यावसायिक पर्यटनाची जास्त गर्दी नसल्यामुळे तुम्हाला इथे कमालीची शांतता मिळते. किनाऱ्याजवळच असलेले प्राचीन श्री व्याडेश्वर शिव मंदिर भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. पांढरी वाळू आणि नितांत संध्याकाळ अनुभवण्यासाठी गुहागरला नक्की भेट द्या. नंबर 18, मारळेश्वर धबधबा आणि मंदिर. 18व्या क्रमांकावर आपण समुद्राकडून थोडं सह्याद्रीच्या कुशीत जाणार आहोत. हे ठिकाण आहे संगमेश्वर तालुक्यातील मारळेश्वर. घनदाट जंगल आणि उंच पर्वताच्या मधोमध एका नैसर्गिक गुहेमध्ये हे स्वयंभू शिवमंदिर वसलेले आहे. पण या ठिकाणाचे मुख्य आकर्षण म्हणजे इथला धारेश्वर धबधबा. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात शेकडो फुटावरून कोसळणारा हा धबधबा पाहणे हा एक अंगावर काटा आणणारा, थरारक आणि तितकाच सुंदर अनुभव असतो. निसर्गाचे रौद्र आणि सुंदर रूप इथे एकाच वेळी पाहायला मिळते. नंबर 17, दापोली. आपल्या यादीत 17व्या क्रमांकावर आहे ज्याला कोकणचे महाबळेश्वर म्हटले जाते ते दापोली. समुद्रसपाटीपासून उंचावर असल्यामुळे दापोलीमध्ये वर्षभर अतिशय आल्हाददायक आणि थंड हवामान असते. दापोली हे केवळ एक ठिकाण नसून हा एक संपूर्ण टुरिझम हब आहे. येथून जवळ असलेले मुरुड, कर्दे आणि लाडगर हे किनारे पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. किनाऱ्यावर डॉल्फिन सफारीचा आनंद घेणे आणि दापोलीच्या कृषी विद्यापीठाला भेट देणे हे इथले मुख्य आकर्षण आहे. नंबर 16, दिवे आगार. 16व्या क्रमांकावर आहे रायगड जिल्ह्यातील अतिशय लोकप्रिय दिवे आगार समुद्रकिनारा. दिवे आगार हे प्रामुख्याने प्रसिद्ध झाले ते इथल्या सुवर्ण गणेश मंदिरामुळे. नारळी पोपळीच्या बागांमधून जाणारे रस्ते आणि अतिशय सुरक्षित सपाट असा हा समुद्रकिनारा कुटुंबासोबत सुट्ट्या घालवण्यासाठी परफेक्ट ठिकाण आहे. इथली वाळू अतिशय मऊ आहे आणि पाणी उथळ असल्यामुळे समुद्रात मनसोक्त खेळण्याचा आनंद इथे घेता येतो. संध्याकाळच्या वेळी किनाऱ्यावर चालणे हा एक सुखद अनुभव आहे. नंबर 15, हरिहरेश्वर. 15व्या क्रमांकावर आहे ज्याला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते ते हरिहरेश्वर. हे ठिकाण एका बाजूला 4 टेकड्यांनी आणि दुसऱ्या बाजूला समुद्राने वेढलेले आहे. इथले काळ भैरव आणि शिव मंदिर अतिशय प्राचीन आहे. मंदिराच्या पाठीमागून डोंगराला वळसा घालून जाणारी प्रदक्षिणा मार्ग पर्यटकांसाठी एक वेगळाच ट्रेकिंग अनुभव आहे. एका बाजूला उंच कातळ आणि खाली आदळणाऱ्या समुद्राच्या लाटा हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यासारखे आहे. नंबर 14, श्रीवर्धन. 14व्या स्थानावर हरिहरेश्वरच्या अगदी जवळ असलेले श्रीवर्धन आहे. हे ठिकाण पेशव्यांची जन्मभूमी म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. पेशवे स्मारकासोबतच इथला समुद्रकिनारा पर्यटकांना भुरळ घालतो. श्रीवर्धनचा किनारा काळ्याशार वाळूचा असून तो अतिशय स्वच्छ आहे. इथल्या प्रोमेनेडवर बसून समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकणे आणि इथल्या अस्सल कोकणी जेवणाचा आस्वाद घेणे खूप आनंददायी ठरते. नंबर 13, काशीद बीच. 13व्या क्रमांकावर आहे मुंबई आणि पुण्यातील तरुणाईचा सर्वात आवडता म्हणजेच काशीद बीच. कोकणातील सर्वात पांढऱ्या वाळूचा किनारा म्हणून काशीद बीचला ओळखले जाते. इथल्या लाटा खूप मोठ्या असतात त्यामुळे वॉटर स्पोर्ट्स आणि सफरिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. वीकेंडला इथे खूप गर्दी असते. किनाऱ्याला लागून असलेल्या सुरूंच्या बागांमध्ये कॅम्पिंग करणे आणि बंपर राईड, बनाना बोट राईडचा थरार अनुभवण्यासाठी काशीद बीचला नक्की भेट द्या. नंबर 12, मुरुड जंजिरा किल्ला.
12व्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग म्हणजेच मुरुड जंजिरा किल्ला। अरबी समुद्राच्या मध्यभागी एका बेटावर उभारलेला हा किल्ला आजवर कोणताही शत्रू जिंकू शकला नाही। राजपुरी गावातून बोटीने या किल्ल्यावर जावे लागते। किल्ल्याची 50 फुटी उंच तटबंदी, प्रवेशद्वार, गोड्या पाण्याचे तलाव आणि कलाल बांगडी नावाची महाकाय तोफ पाहून आपण थक्क होतो। समुद्राच्या लाटांचे तडाखे खात आजही हा किल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे। नंबर 11 अलिबाग आणि कुलाबा किल्ला। 11व्या क्रमांकावर आपण आलो आहोत अलिबागला। मुंबईच्या जवळ असल्यामुळे हे एक सर्वात गजबजलेले पर्यटन स्थळ आहे। अलिबागमध्ये नागाव, वर्सोली, अलिबाग बीच असे अनेक किनारे आहेत जे वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहेत। पण इथले सर्वात मोठे आकर्षण आहे भर समुद्रात उभा असलेला कुलाबा किल्ला। आहोटीच्या वेळी तुम्ही चक्क चालत किंवा घोडागाडीने किल्ल्यावर जाऊ शकता। ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक टुरिझम याचा उत्तम संगम अलिबागमध्ये पाहायला मिळतो। नंबर 10 माथेरान। टॉप 10 मध्ये आपण प्रवेश केला आहे आणि आता 10व्या क्रमांकावर आहे कोकण पट्ट्यातील आणि रायगड जिल्ह्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण ते म्हणजे माथेरान। हे आशियातील एकमेव ऑटोमोबाईल फ्री म्हणजेच वाहनमुक्त हिल स्टेशन आहे। इथे कोणत्याही गाड्यांना प्रवेश दिला जात नाही। लाल मातीचे रस्ते, घनदाट जंगल आणि घोड्यावरून किंवा टॉय ट्रेनने केलेला प्रवास तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो। इथल्या लुईसा पॉइंट आणि पॅनोरामा पॉइंटवरून दिसणारा सह्याद्रीचा नजारा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो। नंबर 9 आंबोली घाट आणि धबधबा। 9व्या क्रमांकावर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली। पावसाळ्यात कोकणचे सर्वात सुंदर रूप पाहायचे असेल तर आंबोलीला पर्याय नाही। इथे कोसळणारा प्रचंड मोठा आंबोली धबधबा पाहण्यासाठी आणि त्याखाली भिजण्यासाठी महाराष्ट्रभरातून पर्यटक इथे जमा होतात। आंबोली हे जैवविविधतेसाठी खूप प्रसिद्ध आहे। हिरवेगार डोंगर, दाट धुके आणि नागमोडी रस्ते यामुळे आंबोलीची ट्रिप म्हणजे निसर्गाच्या कुशीत गावलेला एक स्वर्गीय वेळ असतो। नंबर 8 देवगड आणि कुणकेश्वर। 8व्या स्थानावर आहे जगप्रसिद्ध हापूस आंब्याचे माहेरघर देवगड। देवगडचा सुंदर आणि शांत किनारा, तिथे असलेल्या उंच पवनचक्क्या आणि देवगड किल्ला हे अतिशय नयनरम्य आहे। आणि याच्या जवळ कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारे कुणकेश्वर मंदिर हे अतिशय सुंदर शिव मंदिर आहे जे अगदी समुद्राच्या किनाऱ्यालगत आहे। देवगडला आल्यावर इथला हापूस आंबा आणि इथले अप्रतिम निसर्ग सौंदर्य तुम्हाला वेड लावल्याशिवाय राहणार नाही। नंबर 7 रत्नागिरी आणि रत्नदुर्ग किल्ला। 7व्या क्रमांकावर आहे कोकणची सांस्कृतिक राजधानी रत्नागिरी। रत्नागिरीमध्ये पाहण्यासारखे खूप काही आहे। समुद्राच्या आत घुसलेल्या एका डोंगरावर बांधलेला रत्नदुर्ग किल्ला आणि तिथून दिसणारा अथांग समुद्र अतिशय विलोभनीय दिसतो। तसेच ब्रह्मदेशाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी इंग्रजांनी बांधलेला थिबा पॅलेस आणि लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान इथेच आहे। काळ्या वाळूचा मांडवी किनारा आणि भाटे बीच रत्नागिरीच्या सौंदर्यात भर घालतात। नंबर 6 देवबाग आणि त्सुनामी आयलँड। 6व्या क्रमांकावर आहे सिंधुदुर्गमधील देवबाग। कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा जिथे संगम होतो तिथे एक अत्यंत सुंदर आणि चिंचोळा किनारा वसलेला आहे। इथले सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्सुनामी आयलँड। हे एक छोटेसे वाळूचे बेट आहे जे फक्त आहोटीच्या वेळी पाण्याच्या वर येते आणि भरतीच्या वेळी दिसत नाही। इथे तुम्ही कायकिंग, बंपर राईड आणि बोटिंगचा मनसोक्त आनंद घेऊ शकता। डॉल्फिन सफारीसाठीही देवबाग खूप प्रसिद्ध आहे। नंबर 5 तारकर्ली। मित्रांनो आता आपण आलो आहोत टॉप 5 मध्ये। 5व्या क्रमांकावर आहे कोकणातील ॲडव्हेंचर टुरिझमची राजधानी तारकर्ली। तारकर्लीचा किनारा त्याच्या स्फटिकासारख्या स्वच्छ आणि पारदर्शक पाण्यासाठी ओळखला जातो। तुम्हाला जर स्कुबा डायव्हिंग आणि स्नो कार्लिंग करायची असेल तर तारकर्ली हे महाराष्ट्राचे सर्वोत्तम ठिकाण आहे। समुद्राच्या खाली जाऊन रंगीबिरंगी मासे आणि प्रवाळ पाहण्याचा अनुभव आयुष्यात एकदा तरी घ्यायलाच हवा। याशिवाय इथले वॉटर स्पोर्ट्स आणि हाऊस बोट स्टे अतिशय लोकप्रिय आहेत। नंबर 4 विजयदुर्ग किल्ला। 4थ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राचा गौरव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र म्हणजेच विजयदुर्ग किल्ला। याला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हटले जायचे। वाघोटन खाडी आणि अरबी समुद्राच्या संगमावर हा किल्ला उभा आहे। 40 एकरावर पसरलेला हा किल्ला इतका भक्कम आहे की समुद्राखालची शत्रूची जहाजे फोडण्यासाठी एक अद्भुत भिंत बांधण्यात आली होती। इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी हा किल्ला म्हणजे खुले विद्यापीठच आहे। नंबर 3 गणपतीपुळे। 3ऱ्या क्रमांकावर आहे लाखो भाविकांचे आणि पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण म्हणजे गणपतीपुळे। किनाऱ्यावरच वसलेले 400 वर्षाहून अधिक जुने असलेले स्वयंभू गणपतीचे मंदिर इथले मुख्य आकर्षण आहे। इथला समुद्र किनारा अतिशय स्वच्छ आणि निळासार आहे।
मंदिराच्या मागील डोंगराला प्रदक्षिणा घालताना समुद्राचा तो नजारा दिसतो, तो अतिशय विलोभनीय असतो. अध्यात्म आणि निसर्ग यांचा एवढा सुंदर संगम तुम्हाला इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाही. नंबर 2, किल्ले रायगड. दुसऱ्या क्रमांकावर आहे तो किल्ला जो केवळ एक वास्तू नसून संपूर्ण महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे अस्मिता स्थान आहे. किल्ले रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची ही राजधानी. जरी हा किल्ला थेट समुद्र किनाऱ्यालगत नसला तरी तो कोकण आणि सह्याद्रीच्या सीमेवर अतिशय दिमाखात उभा आहे. रोपवेने किंवा हजारो पायऱ्या चढून गडावर गेल्यावर महादरवाजा, होळीचा माळ, बाजारपेठ, राजसभा आणि महाराजांची समाधी पाहताना अंगावर शहारे येतात. इथून दिसणारा सह्याद्रीचा रौद्र नजारा आणि इतिहास प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी अनुभवलाच पाहिजे. नंबर 1, मालवण. आणि मित्रांनो, सर्वात सुंदर पर्यटन स्थळांच्या यादीत नंबर 1 वर आहे मालवण. मालवण हे केवळ एक ठिकाण नाही तर ती एक संपूर्ण अनुभूती आहे. समुद्राच्या मध्यभागी उभा असलेल्या शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सिंधुदुर्ग किल्ला, चिवळा आणि राजकोट यासारखे शांत किनारे, मालवणचा रॉक गार्डन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगभरात प्रसिद्ध असलेले अस्सल आणि झणझणीत मालवणी जेवण आणि सी फूड, ऐतिहासिक वारसा, निसर्गाचे वरदान आणि उत्तम खाद्य संस्कृती यांचे परिपूर्ण पॅकेज म्हणजे मालवण. म्हणूनच मालवण हे कोकणातील नंबर 1चे पर्यटन स्थळ ठरते. तर मित्रांनो, ही होती कोकणातील टॉप 10-20 पर्यटन स्थळे. वेळाच्या कासवांपासून ते मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत प्रत्येक ठिकाणची स्वतःची अशी एक वेगळीच ओळख आणि सौंदर्य आहे. मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच तुमच्या पुढच्या सुट्टीचे प्लॅनिंग कोकणासाठी कराल. या 20 पैकी तुमचे सर्वात आवडते ठिकाण कोणते किंवा तुम्ही यापैकी किती ठिकाणी आतापर्यंत भेट दिली आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि आमची मेहनत आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.